आपण आलोय गावी संगमनेरला. आज यात्रा होती आमच्या गावची, तर आज आम्ही मटणाचं बेत केलेलं आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटण, ते पण चुलीवरचं मटण देते. किती किलो मटण घेतले? 7-8 किलो मटण घेतले. हा, किती पाण्याने धुते तू? 2-3 पाण्याने धुवून घेतले. चूल बनवून घेतलेली आहे इथे मटण बनवण्यासाठी, आणि चुलीवरती पातेलं ठेवून त्याला तेल आणि थोडीशी निरमा लावून घेतलेलं आहे, त्यामुळे पातेलं गरम झाल्यानंतर करपत नाही. फोडणीसाठी 10 ते 15 कांदे उभे चिरून घेणार आहोत. फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे. कांदा परतण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे. कढीपत्ता टाकून द्यायचा आहे फोडणीसाठी. तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावर आपल्याला अद्रक लसूण पेस्ट करून घेतलेली ती टाकून द्यायची आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. याच्यामध्ये धना पावडर टाकून घ्यायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे छान सगळं एकत्र. हळद टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. जाडं मीठ घेतलेलं आहे. कांदा, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट आणि खोबऱ्याची आणि हळद टाकून आपण चांगलं परतून घेत आहे. मटण टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचंय चांगलं आपण मिक्स करून घेऊ. पातेल्यावर एक झाकण ठेवून आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे ते गरम करण्यासाठी. पातेल्यावरचं पाणी गरम झाल्यावर आपल्याला मटण मध्ये टाकायचं आहे. गरम झालेलं पाणी आता आपल्याला त्या मटणामध्ये टाकायचं आहे. हळूच वाफ लागून चांगलं पाणी उकळलेलं आहे. आता सगळं पाणी आपण त्यात टाकून दिलेलं आहे. मटण चांगलं शिजून घ्यायचं आहे आपल्याला या गरम पाण्यामध्ये. मम्मी काय करते आपण बघूया. मम्मी काय करते? इंद्रायणी तांदळाचा भात घालते. इंद्रायणी तांदळाचा भात घालते. हो. पप्पा मटण करतायत, तू भात घालती. भाकरी कोण करतंय? सुना करते दोघी. छान असं गावचं वातावरण मस्त. आता आपण वहिनी काय करते ते बघूया. ए काय चाललंय? भाकरी. जत्रेचा बेत बघा, आमच्या इकडे जत्रेचा बेत आहे, त्यासाठी भाकरी चाललेल्या आहेत. गरम गरम चुलीवरच्या भाकरी आणि मटण. इथं माझ्या वहिनी इथं भाकरी करतायत. तिकडे पप्पा मटणाचं कालवण करतायत. बघा कसली छान भाकरी. मस्त चुलीवरच्या भाकऱ्या तुम्हाला पण आवडतात का? कमेंट मध्ये नक्की सांगा. चुलीवरचं भाकरी आणि चुलीवरचे मटण. बघा वहिनी काय म्हणते, आमच्या गावच्या जत्रेला या. भात झालाय का बघूया आपण.
होतोय आपला भात इकडे. इकडे सगळी मटण मसाल्याची तयारी केलेली आहे. भाजून बाजरी घेतलेली त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. इकडे कांदा खोबरं ते भाजून घेतलेलं आहे. मटणाला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत. एव्हरेस्ट मसाला, कांदा मसाला, कोथिंबिरी मसाला, संडे मसाला, लाल तिखट घेतलेला आहे. छान तेलाला उकळी आल्यानंतर आपल्याला सगळे मसाले टाकून द्यायचे आहेत. मम्मी, कांदा मसाला, एव्हरेस्ट मसाला, संडे मसाला, अजून कोणते कोणते मसाले घेतलेत? कोथिंबीर मसाला घेतलाय, हां आपला घरगुती मसाला घेतलेला आहे, हां आणि कांदा लसूण, हां आणि हे ते घट्ट होण्यासाठी येस्वराचा वापर केलेला आहे. आपलं कालवणाला घट्टपणा येण्यासाठी इकडे आमच्या इकडे एसवर घेतलेला आहे. इकडे टाकतात कालवणामध्ये. हा तेलाला उकळी आलेली आहे. सगळे मसाले आपल्याला टाकून द्यायचे आहेत. छान असे मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला वाटण केलेलं होतं. कांदा आधी उभा चिरून भाजून घेतलेला होता, त्याचं वाटण केलेलं आहे. खोबरं भाजून घेतलेलं होतं, तेही वाटून घेतलेलं आहे. कांदा खोबरं कोथिंबीर धने त्याचं सगळं भाजून वाटून घेतलेलं आहे. मसाला छान परतून झालेला आहे. त्यात आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे. वाटलेले मसाले आपल्याला टाकून घ्यायचे. बाजरीचं केलेलं वाटण ते टाकून घेतलेलं आहे आपण सगळं. ते आता कालवणात टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं पूर्ण झालंय. आपण आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकू. वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. झालं आपलं मटणाचं कालवण तयार.